असं काय झालं की आम्ही आज दोघं सगळं काम बाजूला सोडून लॅपटॉपकडे एकटक दोघं बोट नक्कीच सांगते. चला, नमस्कार, मी सोनाली तुमचं स्वागत करत आहे आजच्या नवीन ब्लॉगसोबत. फेब झाल्यानंतर मार्च आणि एप्रिल जसे जसे जवळ येतात तसे ऑफिसचे लोड हे भयानक वाढत जातात. त्यासोबतच मुलांची करामत ही वेगळीच. त्यातच इव्हिनिंगला आम्हाला भेटली एक आनंदाची बातमी आणि ऑफिसचं काम बाजूला आम्ही ठेवू, कारण की आज होती 1 फेब्रुवारी. 1 फेब्रुवारी म्हणजे पूर्ण आपल्या भारताचं लक्ष होतं ते हे अर्थमंत्री सीतारामनकडे. ते म्हणतात ना की इफ वुमन डिसाईड शी कॅन डू एनिथिंग, तसंच काही यावर्षी घडलं आहे. निर्मला सीतारामन आली, ती बोलली आणि तिने करून दाखवलं. 2026चं बजेट हे पूर्णपणे महिलांसाठी डेडिकेट होतं, विशेष करून त्या महिला ज्यांना स्वतःचा व्यवसाय उभा करायचा आहे. त्यासाठी अर्थमंत्री आणि भारताचं संविधान हे म्हणत आहे की तुम्ही फक्त तुमची आयडिया घेऊन या, जागा आणि पैसा सरकार देणार आहे की नाही. ह्यासाठी मला हे बजेट कसं उपयुक्त होईल मी पूर्णपणे जाणून घेतलं. आणि खरंच मी तुम्हालाही आवाहन करते की व्यवसाय हा तुम्ही तुमचा स्वतःच्या विचारातून नक्की घडवा. नक्कीच 2 पैसे कमी येतील, पण स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण होईल. जर 133 कोटी जनसंख्या असलेल्या देशाचं अर्थमंत्री जर एक स्त्री असू शकते आणि ती भक्कम प्रकारे जर सांभाळू शकत असली, तर आपण छोटंसं पाऊल आपल्या स्वतःसाठी तर नक्कीच पुढे घेऊ शकतो. हे परत एकदा सिद्ध झालं की वुमन म्हणजेच महिलांनी जर ठरवलं तर ती काहीही करू शकते आहे. यावर्षीचं बजेट आम्हाला तर खूप आनंदाचं गेलं. तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. भेटू परत नवीन ब्लॉगसहित नवीन वेळेवर. बाय.